जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. श्रीराम नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा. नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश अशा गणपतीला वंदन केलेलं आहे. विघ्नहर्ता आहे तो. शारदेला वंदन केलेलं आहे. आपल्या सगळ्यांचे सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांच्या चरणांना वंदन करत आहे. आणि श्रोते आपण सगळे जगदीश मूर्ती आपल्यातल्या अंतरात्म्यालाही वंदन करत आहे. आणि आपला जो हा उपक्रम सुरू आहे मनोबोध चिंतन, मनाच्या श्लोकाचं हे प्रगट चिंतन सुरू आहे. मनाचे श्लोक अगदी गणाधीश इथपासून सुरू झालेले किंवा गमू पंथ आनंत या राघवाचा, ह्या चरणांनी समर्थाने आपल्याला मार्ग सांगितला आहे, मार्ग आखून दिलेला आहे. आणि तो कुठपर्यंत जातो? तो 205 श्लोकापर्यंत तो पोचणार आहे. आणि मनाची शते ऐकता दोष जाती इथपर्यंत आपल्याला पोचायचे. मधली वाटचाल कशी आहे? काहीशी खडतर आहे, काही ठिकाणी सोपी आहे, काही समजतं, काही समजत नाही. पण ह्या माध्यमातनं आपण मनाच्या श्लोकातून समर्थांना काय सांगायचं आहे याचाच तर आढावा घेतो आहे, याचाच तर मागोवा घेतो आहे. बघूया आपल्याला काय सांगतायत समर्थ. आपले 60 श्लोक साधारणपणे झालेले आहेत. मागे आपण पाहिलं की जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सर्वोत्तमाचा दास कुणाला म्हणतात? आणि आम्हाला जर का तसं व्हायचं असलं, सर्वोत्तमाचा दास होण्याची आमची इच्छा असली, तर आम्हाला कोणकोणते गुण आत्मसात करायला पाहिजे, अंगीकार करायला पाहिजे, तेही आपण पाहिलं. आता 60 श्लोक झालेले आहेत. 61व्या श्लोकामध्ये समर्थ काय म्हणतात बघूया. उभा कल्पवृक्षा तळी दुःख वाहे, तया अंतरी सर्वदा तेची आहे. जनी सज्जनी वाद हा वाढवावा, पुढे मागुता शोकजीवी धरावा. श्रीराम आपल्याला कल्पवृक्ष माहिती आहे. कल्पवृक्ष काय करतो? तर कल्पिलेलं सगळं देतो. काही तुम्ही जे मागाल ते कल्पवृक्षाच्या खाली उभं राहून कुठलीही इच्छा केली तर ते आपल्याला सगळं प्राप्त होतं. एकदा असाच एक माणूस चालला होता, प्रवासाला चालला होता आणि एका झाडाखाली तो सहजच थांबला. आणि ते झाड होतं कल्पवृक्षाचं. आणि म्हणून त्याला खूप तहान लागली होती की आता इथे मला या एवढ्या प्रवासाच्या मध्ये कुठेतरी थंडगार पाणी मिळेल का असं त्याच्या मनात आलं. तर खरंच थंडगार पाणी त्याच्या समोर एक घडा भरून पाणी आलं. त्याला वाटलं अरे बापरे, हे काय आहे छान, आपण म्हटलं आणि लगेच मिळालं. मग मला सुग्रास अन्नाचं भोजन मिळेल का असं मनात आलं आणि तेही मिळालं. आता पाणी प्यायलं, भोजन केलं, आता मला विश्रांतीसाठी एक चांगली मऊ अशी शय्या मिळेल का असं मनात येतच तेही मिळालं. म्हणजे काय, आता त्यांनी जे मनात आणायचाच अवकाश आणि ते त्याला मिळत गेलं. पण हे सगळं मिळतं आहे हे बघून त्याला वाटलं की अरे बापरे, कसं काय मी इच्छितोय आणि ते सगळं मिळतं आहे, काही भूताटकी बिताटकी तर नाही ना असं मनात आलं. आणि खरोखर एक भूत समोर उभं राहिलं. म्हणजे कल्पवृक्षाच्या तळी उभं राहून तुम्ही जी इच्छा कराल ती तुमची पूर्ण होते. तसंच हे संत म्हणा, महंत म्हणा, साधू पुरुष म्हणा, यांच्याजवळ आम्ही जातो आणि काय मागतो? संसारातल्या काहीतरी क्षुल्लक गोष्टी मागतो. गोंदवलेकर महाराज तर म्हणतात आम्ही दुकान घातलं आहे ते केशर कस्तुरीचं, पण गिऱ्हाईक येतं ते सगळं हिंग मिऱ्याचंच येतं. खरीच गोष्ट आहे ना. संतांकडे सुद्धा काय मागावं ते सगळं द्यायला बसलेले आहेत, पण आम्ही त्याला काहीतरी क्षुल्लक नाशिवंतच गोष्टी मागतो आणि त्याच्यातच आम्हाला आनंद वाटतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात उभा कल्पवृक्षा तळी दुःख वाहे. आणि तुम्ही जशी इच्छा कराल तेच तुम्हाला मिळणार आहे.
आणि त्यामुळे इथे म्हटलेलं आहे की तो एखादा कल्पवृक्षाच्या छायेत उभा असताना त्यांनी संकटाची इच्छा केली तर संकट मिळणार आहे. तसंच आम्ही संतांकडे जाताना आम्ही काय मागतोय, आपली ही मनाची आधी पूर्वतयारी झाली पाहिजे की संत काय द्यायला बसलेत, फार मोठा अमौलिक ठेवा ते देणार आहेत, पण आम्ही मात्र त्यांना क्षुल्लक काहीतरी गोष्टी मागतो. आणि त्या ज्या हेतूने आम्ही संतांकडे जातो त्या हेतूप्रमाणे तुम्हाला फळ मिळतं, त्याच्याप्रमाणे तुम्हाला ज्या वस्तू मिळतात. खरं म्हटलं तर संतांकडनं काय शिकायचे, तर भगवंताच्या अनुसंधानाची कला शिकायची आहे संतांकडनं. पण आम्ही काय करतो, म्हणजे काही लोक जे विकल्पी लोक असतात ते काय करतात, तर संतांकडे जाऊन निरर्थक वादच घालतात, विकल्पाचे प्रश्न विचारतात. म्हणजे जणू काही ते संतांचीच परीक्षा बघतात की तुम्हाला बघू काय येते ते. असं कधीही करायचं नाही. आपल्याला माहिती नाही आहे ह्याची तरी जाणीव ठेवायची आणि संतांशी उगीच निरर्थक वाद घालायचा नाही. आणि म्हणूनच समर्थ तिसऱ्या चरणात म्हणतात, जनी सज्जनी वाद हा वाढवावा. हा वाद वाढवायचा कशाला. आणि खरं असं आहे की तुम्ही विचार बदला, तुमचं नशीब बदलेल, असं एक वाक्य आहे. खरंच आहे. तुमचे विचार जसे असतात तसं तुमचं नशीब बरोबर त्या मार्गाने तसं वळण घेत असतं. तुम्ही विचार उत्तम करा, आपोआप नशीब बदलणारच आहे. एवढं जर खरंच आहे किंवा आपल्याकडे असं म्हटलं जातं बरं का, वास्तुदेवतासुद्धा तथास्तु म्हणत असते. त्यामुळे आपल्या वास्तूमध्ये घरामध्ये असताना नेहमीच चांगलेच विचार, चांगलंच बोलून दाखवावं. आणि मग कधी वास्तुदेवता तथास्तु म्हणेल माहिती नाही. आपल्याकडे अशीही म्हण आहे की काशीस जावे नित्य वदावे. म्हणा तरी जायचं का नाही, जाता येईल का नाही ते पुढे बघू, म्हणा तरी काशीस जाता यावं म्हणून. अशी जेव्हा तुम्ही उत्तम इच्छा कराल त्याप्रमाणे तुमच्या मनाचीही मशागत होते, त्याची तयारी करून घेतली जाते आणि तसं घडत जातं. इतकं सामर्थ्य या मनाचं आहे आणि या भगवत चिंतनाचं सुद्धा इतकं सामर्थ्य आहे. पण हल्ली आपण जगामध्ये बघतो तर निगेटिव्हिटी वाढत चालली आहे, सगळीकडे नकारात्मक विचारसरणी वाढत चालली आहे. हिंस्त्र भाव असे मनामध्ये येतात आणि आजूबाजूला तेच दृश्य दिसतात ना आपल्याला. टी व्हीवर म्हणा, सिनेमा म्हणा किंवा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये सुद्धा सारख्या मारामार्या, दंगे, काहीतरी हरताळ किंवा संप, मोर्चे हे सगळं चाललेलं आहे. अशाने आपलं मनही नकारात्मक व्हायला लागतं. या नकारात्मक मनाला पुन्हा सकारात्मक करण्यासाठी संत संगती आवश्यक आहे. या सज्जनांच्या संगतीमध्ये जायचं आहे आणि त्यांच्या विचाराचा परिणाम खरंच आहे. जितक्या वेळा तुम्हाला जितकी सत्संगती लाभेल तितक्या त्या पॉझिटिव्ह एनर्जीज किंवा त्यांचे जे व्हायब्रेशन्स आहेत, त्यांची जी स्पंदन आहेत तीही आपल्यामध्ये उतरायला लागतात आणि आपले विचार पॉझिटिव्ह व्हायला लागतात. आणि म्हणून हे सत्संगतीचं महत्त्व आहे. पण तिथे जाऊनही तुम्ही जर का व्यावहारिक गोष्टी बोलत बसलात, वाद घालत बसलात तर त्याचा काहीच उपयोग नाही. आणि ह्याच गोष्टीचं समर्थांना अतिशय वाईट वाटतं, हो, फार वाईट वाटतं. आणि ते म्हणतात की आपल्या वाट्याला जे दुःख येतं ना त्याला जबाबदार आपणच होत. कुणाला दोष देऊ नका, कुणालाही ब्लेम करू नका. तुमच्या दुःखाला तुम्हीच जबाबदार आहे. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. मग शिल्पच जर का घडवायचं आपल्या जीवनाचं तर ते उत्तम का नाही घडवू. हे उत्तम शिल्प घडवण्यासाठी उत्तम विचार हवेत. मात्र उगीच वाद घालून व्यवहारात काय किंवा अध्यात्मात काय उगीच वाद घातले की आपण आपलं दुःख उगीच वाढवत असतो. आणि त्यामुळे होतं काय तर माणसं तुटतात. आपल्या आजूबाजूची माणसं उगीचच तोडली जातात आणि मग दुःख भोगावं लागतं. समर्थ तर म्हणतात, उदंड ओळखी होता उदंड भाग्य होत असे, उदंड कळह होता उदंड लाथा खात असे. जितक्या माणसाशी तुम्ही भांडण कराल ना तितकं तुमचं दुःख वाढतच जाणार आहे. म्हणजे सगळ्यांशी काय अगदी मध्ये हो मिसळा असं नाही अर्थ त्याचा, किंवा सगळ्यांच्या होला हो करा असंही म्हटलेलं नाही आहे. तर तुम्ही जेवढी माणसं जोडाल ना, जगामध्ये जगमित्र जिव्हेपाशी आहे सूत्र. या सूत्राने, या जिव्हेने गोड बोलून सगळी माणसं जिंकून घ्या. आणि प्रत्येक जिंकलेला माणूस हा तुमचा पुण्याचा ठेवा वाढवत असतो. लोकसंग्रह मे वापी संपश्यन कर्तुमर्हसी असं गीताही सांगते. अशी माणसं जोडण्यासाठी तुमच्याकडे गोड वाणी असायला पाहिजे, उत्तम विचार असायला पाहिजे आणि मुख्य तुमचं आचरण तसं असायला पाहिजे. खरं म्हटलं ना, आपल्याकडे नाही किती आहे, काय काय नाही आहे ह्याचाच आपण विचार करतो.
पण खरं सांगू का, माणसाला इतकं भगवंतानी भरभरून दिलेलं आहे. एक पहिलं म्हणजे हा धडधाकट देह दिलेला आहे. आपण तरी आपल्याला खरंच भाग्यवानच समजलं पाहिजे. आपण उत्तम कुळामध्ये जन्माला आलो, आपल्याला चांगले आईवडील लाभले, चांगलं शिक्षण मिळालं, खायला प्यायला आहे, डोक्यावर छप्पर आहे, हेच केवढी भगवंताची कृपा आहे. केवढी कृपा आहे ह्याच्याबद्दल एकदा तरी त्याला कृतज्ञतेने नमस्कार तरी करता यायला पाहिजे. पण तेही आम्ही करत नाही, काहीच करत नाही. आणि त्याच्यात काय आहे, ह्याच्यात काय आहे, आणि म्हणून सगळ्याला नाकारत बसतो. हेही योग्य नाही आहे. अहो, निसर्ग किती भरभरून देत असतो ना आपल्याला. तुम्ही एक दाणा पेरा, 100 दाण्याचं एक कणीसच देतो तो. कारण निसर्गाकडे म्हणजे अनेक शक्ती आहेत, त्याच्यातल्या 2 शक्ती फक्त सांगते. एक म्हणजे फलिनी शक्ती आहे निसर्गाकडे, फळं देण्याची शक्ती आहे. की पृथ्वी ही बहुरत्ना वसुंधरा आहे, भरभरून देत असते. आणि नुसतीच भरभरून तुम्ही एक दाणा पेरलात तर एक दाणा नाही देत, एकाचे 100 करून ती शतपटीने आपल्याला देत असते. याच्याबद्दल तरी आपल्याला त्यांना नमस्कार तरी करायला पाहिजे, आभार तरी मानले पाहिजे, कृतज्ञतेने निदान वंदन तरी करता आलं पाहिजे. हा निसर्गाचा जो नियम आहे ना, तो आपल्यासाठी अत्यंत फलदायी असा आहे. ते ईश्वरी औदार्याचं खरं तर द्योतकच आहे. निसर्ग हे ईश्वरी औदार्य कसं आहे, तो प्रगट होत असतो निसर्ग हा सगळ्या ह्याच्यातनं. पण मनुष्य काय करतो, उगीच दुःख ओढवून घेतो. दुःख नसतं बरं का, दुःख ओढवून घेतो किंवा समजतो की जी वस्तुस्थिती आहे म्हणजे आपल्या अंगावर तो संकट ओढवून घेतो. आणि माणसाची ही वृत्तीच त्याला खरं म्हटलं तर घातक ठरते. आपल्या हाताने तो आपली हानी करून घेतो. बघा ना, परीक्षेला जाताना सुद्धा जर का तुम्ही विचार केलात की नापास नाही होणार, तर नापासाची शक्यता वाढते. पण मी उत्तम गुण प्राप्त करून उत्तम पदवी मिळवीन अशी खात्री बाळगा ना, होईलच. निसर्गाला तसं करावंच लागतं. आणि म्हणून खरंच आहे असं की कुठे उभे आहात तुम्ही, काय तुमच्या अवतीभोवती ह्याचा विचार करा, चांगल्याची इच्छा करा, चांगलंच मिळेल असं म्हटलं आहे. आता जसं उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे असं म्हटलेलं आहे, तसंच असं म्हणतात की आंब्याला मोहर आणि कावळ्याला मुखरोग अशी एक म्हण आहे बरं का. आंब्याला जेव्हा मोहर येतो ना, सगळीकडे त्या मोहराचा एक अगदी मादक असा सुगंध पसरलेला असतो, त्याच वेळेला कावळ्याला मात्र मुखरोग होतो. त्याला ते खाताही येत नाही, त्याचा आस्वादही घेता येत नाही. तसंच या करंट्या माणसांचं असतं. आजूबाजूला सज्जन असतात, कल्पवृक्ष आहे, सगळ्या अनुकूल गोष्टी असूनसुद्धा तो रडकाच असतो, तो विषादीच असतो. हे कसं चुकीचं आहे. किंवा 9व्या अध्यायामध्ये असं म्हणलेलं आहे की कसं आहे, सुसुखं कर्तुम अव्ययम, ही राजविद्या राजगुह्य कसं आहे, तर खरं तर आचरणात आणायला सोपं आहे. पण मग तरीसुद्धा सगळे लोक ह्याचा का फायदा घेत नाही, तर त्याला एक माऊलीने फार सुंदर उदाहरण दिलं होतं बरं का. सरोवरामध्ये कमळं फुललेली असतात. त्या कमळाचा सुगंध घेण्यासाठी अगदी दुरून दुरून भ्रमरे येतात आणि त्याचा सुगंधाचा आस्वाद घेतात. पण बेडूक तिथे चिखलात लोळत असतो. त्याला या कमळाचा सुगंध घ्यावा असं काही वाटत नाही, त्याला चिखलामध्येच धन्यता वाटते. किंवा गाईच्या बरं का, एका अत्यंत चांगल्या पुष्ट अशा गाईच्या स्तनामध्ये मधुर असं दूध असतं आणि ते दूध ते वासराला मिळत असतं. पण त्या स्तनाच्या जवळच गोचिड असते आणि गोचिडीला काही ते दूध मिळत नाही आणि त्याची इच्छा पण नसते, ते रक्त पित असते. म्हणजे ज्या गोष्टी अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत, या गोष्टीचा सुद्धा जो कोणी लाभ करून घेत नाही आणि नाही त्या काही न दर्जाच्या गोष्टीमध्ये जो अडकतो, त्याचं वर्णन ह्या श्लोकात केलं आहे. उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे, तया अंतरी सर्वदा तेची आहे. त्याच्या मनामध्ये आहे तेच घडत असतं. आणि मग ते काय करतात, जनी सज्जनी वाद हा वाढवावा, सज्जनांबरोबरही वाद करतात. आणि मग वाट्याला काय येणार, एवढं सगळं केल्यानंतर चुकीच्या मार्गाने गेल्यावर वाट्याला काय येणार, पुढे मागुता शोक जीवी धरावा, त्यांच्या वाट्याला केवळ आणि केवळ दुःखच येतं असं या श्लोकामध्ये सांगितलंय समर्थाने. पुढचा श्लोक बघायचा. निजध्यास तो सर्व तुटोन गेला, बळे अंतरी शोक संताप ठेला,
सुखानंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला. श्रीराम. आता हा जो करंट आहे ना, जो काय म्हणतात हतभागी जो मनुष्य आहे, तो काय करतो, या वादाच्या नादी लागल्यामुळे माणसाचं खरं स्वरूपाचं अनुसंधान क्षीण होतं आणि त्याच्यामध्ये खंड पडतो. खरं म्हटलं ना, त्याच्यात आणि माझ्यामध्ये एक दुवा आहे, एक तंतू आहे, एक अनुसंधान आहे. हे मात्र हळूहळू खंडित होतो, नाही त्या व्यर्थ गोष्टीच्या नादी लागल्यामुळे. आणि मग एकदा त्याच्यामध्ये पूर्ण खंड पडला, तो तुटून गेला की मग दुःख मनामध्ये प्रवेश करतं. दुःखाचा शिरकाव होतो या मनामध्ये आणि मग ते स्थिरसुद्धा होतं. ते दुःख तिथे मूळ धरतं, स्थिर होतं. आणि मग मतभेद झाल्यामुळे मनाचं समाधान तर पार भंगून जातं आणि त्यामुळे भगवंतावरची जी श्रद्धा आहे ना, ती पूर्ण लोपच पावते. कितीतरी लोक आहेत बघा जगामध्ये. लोक म्हणतात की आम्ही देवाचं एवढं केलं, पण देवाने आमच्यासाठी काय केलं. आधी ही कल्पनाच मुळात चुकीची, हे वाक्यच मुळात चुकीचं आहे. आम्ही देवासाठी एवढं केलं. काय केलं हो तुम्ही? फार तर देवळात गेला असाल, प्रदक्षिणा घातली असाल, हार दक्षिणा नैवेद्य काही केलं असेल, पण तो तुमच्यासाठी किती करत असतो. तुम्ही देवासाठी काहीच करत नाही, तोच इतका करत असतो. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात की निजध्यास तो सर्व तुटून गेला, सगळा निजध्यास जातो. आता इथे समर्थांनी वाद आणि संवाद याच्यातला फरक स्पष्ट केला आहे. दोन्हीमध्ये युक्तिवाद असतो बरं का, दोन्हीमध्ये युक्तिवाद असतो. आणि युक्तिवाद मांडताना बुद्धीचा उपयोग करावा लागतो. वकिली खाक्याने एखादी बाजू मांडायची तर त्याच्यासाठी बुद्धीचा उपयोग करायला लागतो. पण जी बुद्धी वादविवादामध्ये रमून जाते, अशी बुद्धी अध्यात्माला उपयोगी नाही. ती अध्यात्मविद्येला घातकच ठरते किंवा मारक ठरते. आणि म्हणून त्यापेक्षा मग संवाद भोगणारी जी बुद्धी आहे ना, ती शुद्ध जिज्ञासेमुळे प्रेरित झाली तर ती अध्यात्मविद्येला पोषक ठरते. वाद म्हणजे काय आणि संवाद म्हणजे काय बघूया. वादाचे 3 प्रकार आहेत बरं का. एक म्हणजे वितंडा, दुसरा आहे जल्प आणि तिसरा आहे वाद. वितंडा म्हणजे काय आहे? वितंडवाद शब्द आपण ऐकलाय. वितंडा म्हणजे काय आहे तर दुसऱ्याचं म्हणणं सारखं खोडून काढायचं आणि तू म्हणतोस म्हणून व्यक्तीला दोष द्यायचं. तत्व काय आहे बघायचं नाही. एखाद्या वाईट व्यक्तीने सुद्धा एखादा चांगला विचार मांडू शकते ना वाईट व्यक्ती, पण नाही तू म्हणतोयस म्हणून सगळं तुझं चूक आहे असं म्हणणं हे वितंडा झालं. त्याच्या उलट आहे जल्प. जल्प ह्याचा अर्थ मी शहाणा आहे, मी सांगतो ते सगळं बरोबरच आहे, माझं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे, हा जल्प झाला. वितंडा पण नको आहे, जल्प पण नको आहे. आपल्याला काय हवं आहे तर तो वाद हवे. वाद म्हणजे चांगल्या अर्थाचा वाद, ज्याला आपण संवाद म्हणतोय. किंवा अध्यात्मामध्ये असं म्हटलेलं आहे, वादे वादे जायते तत्वबोधा. या वादातून म्हणजे ह्या शास्त्रार्थातून तुझं थोडं माझं थोडं, योग्य काय अयोग्य काय हे सगळ्याचा साकल्याने विचार करून जे तत्व त्याच्यातून निष्पन्न होतं ते वादे वादे जायते तत्वबोधा. समर्थ म्हणतात निजध्यास. काय अर्थ आहे निजध्यासचा? निजध्यास म्हणजे स्वरूपाच्या प्राप्तीचा ध्यास घेणं, हाच निजध्यास आहे. पवित्र आणि शांत होण्याचा ध्यास लागला पाहिजे. आम्हाला कशाचा ध्यास असतो? काहीतरी आणखीन प्रॉपर्टी मिळवायची, काहीतरी आणखीन पैसा, आणखीन काही सत्ता बित्ता ह्याचा ध्यास असतो, पण स्वरूपाचा ध्यास नसतो ना. स्वरूपामध्ये मला लीन व्हायचे असा ध्यास फारच कमी लोकांना असतो आणि ते संत असतात. बघा, जसं अन्न पचावं लागतं तसं शास्त्राध्ययनसुद्धा पचावं लागतं. ज्यांना ग्रंथाध्ययन पचलं नाही ती मंडळी काय करतात, उगीचच एका बाजूने एकांगी विचार करतात आणि कुठले तरी वादाचे मुद्दे उकरून काढतात. हे नाही बरोबर. आणि म्हणून समर्थ म्हणतात बळे अंतरी शोक संताप ठेला. आणि मग ते दुःखी होतात. एकदा निजध्यास तुटला ना की मग त्याच्यातनं द्वैत आहे, स्पर्धा आहे, भेद आहे, तिरस्कार आहे, या सगळ्याचा अगदी सुकाळ होऊन जातो. आणि मग काय होतं, त्यातून मग सुडाची भावना वाढीला लागते. आणि जेवढी विद्वत्ता जास्त तेवढी
त्या वादाची प्रवृत्ती जास्त असते. अतिविद्वान असतात ना, ते दुसऱ्यामध्ये सारखे दोष काढायला टपले असतात की तुझं हे चुकलं, हे चुकलं. विद्वान लोक, गोंदवलेकर महाराज म्हणतात की मला विद्वानांबद्दल आदर आहे पण प्रेम नाही आहे. प्रेम मला फक्त भक्ताबद्दल आहे. तो भला का अडाणी असू दे, कमी शिकलेला असू दे, पण जो भक्त आहे, ज्याच्या मनामध्ये प्रेम आहे, तोच मला आवडतो. नुसतीच वादविवाद करून बुद्धीचं काय आपला प्रभाव दाखवून असे विद्वान मला अजिबात आवडत नाहीत. आणि वादामुळे काय होतं, खरंच आहे, वादाने कटकट वाढते, विकोपाला जातं. वाद हे विकोपाला जातात आणि निजध्यासाने याच्या उलट काय होतं तर ते मन अनुसंधानात राहतं, सदा त्या भगवंताशी जोडलेलं राहतं. आणि मग असं मन काही त्या वादात रमत नाही, त्याला आवडतच नाही ते वादविवाद. आणि या वादातून होतं काय तर फक्त दुःखाची निर्मिती होते. आणि अशा वेळेला तो ईश्वर प्राप्तीचा जो आपला निश्चय आहे ना, तो डगमगायला लागतो, डळमळीत होतो. आणि मग माणूस पुन्हा अधपतित होतो, त्याची घसरगुंडी सुरू होते. समर्थ इथे निजध्यास शब्द वापरतायत. तो कशाशी संबंधित असावा? कदाचित बृहदारण्यकामध्ये याज्ञवल्क्य आणि मैत्रेयीचा संवाद आहे. आत्मा अरे वा श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यः. काय जाणून घ्यायचे, काय ऐकायचे तर आत्म्याविषयी ऐकायचे. आत्मा वा अरे श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यः. त्याचा निदिध्यास घ्यायचा. त्याचंच कदाचित हे प्राकृत रूप असेल, निजध्यास, निदिध्यासचं, किंवा आत्म्याचा ध्यास असाही त्याचा अर्थ असू शकतो. पहिला जो आहे तो साधनाच्या दृष्टीने खडतर आहे आणि दुसरा आहे तो साध्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आत्म्याचा ध्यास घ्यायचा आहे, हा महत्त्वाचा आहे. आणि बघा ना, आपण प्रवास करतो बरं का, रस्ता कसा असावा हे आपल्या हातात नाही. मागच्या वेळेला प्रवासाच्या वेळेस तो रस्ता चांगला होता म्हणून ह्या वेळेला तो तसाच असेल असं सांगता येत नाही. रस्ता कधी खडबडीत असतो, वेडीवाकडी वळणं असतात, किती धक्के बसतात, अगदी डचमळायला होतं. पण जर का गाडी तुमची उत्तम असेल, या गाडीमधल्या गाद्या गिरद्या कुशनिंग चांगलं असेल तर त्या खड्ड्यांचा तेवढासा त्रास होत नाही. तुम्ही आरामशीरपणाने प्रवास करू शकता. मग हे निजध्यास म्हणा, हा तत्वाचा अभ्यास म्हणा, ही भक्ती म्हणा, काय आहे तर ह्या गाडीचे शॉक ॲब्झॉर्बर्स आहेत. गाडीला उत्तम शॉक ॲब्झॉर्बर असले तर ते खड्डे असू देत कितीही, त्याचा फारसा त्रास होत नाही. तसंच जीवनामध्ये दुःख येणारच आहे, संकट येणारच आहे, प्रतिकूल परिस्थिती वारंवार येणार आहे. पण जर का आमची गाडी चांगली असेल, आमचा सारथी चांगला असेल, आमचं कुशनिंग चांगलं असेल, आमचे शॉक ॲब्झॉर्बर्स चांगले असतील तर आम्हाला ते धक्के अजिबात जाणवणार नाही. आणि म्हणून तरी हा निजध्यास घ्यावा, म्हणजे तोल सावरायचा आहे. हे जीवन कसरत आहे, सर्कसच आहे खरं तर, पण ह्या जीवनामध्ये आपल्याला तोल सांभाळता यायला पाहिजे. सायकलवरनं जाणारा माणूस कसा आपला तोल सांभाळत असतो, तसंच या जीवनामध्ये कितीतरी संकट वादळं येणार आहेत, पण आपल्याला आपला तोल सांभाळता आला तर मग समर्थ म्हणतात तसं सुख आनंद आनंद भेदे बुडाला, मनी निश्चयो सर्व खेदे उडाला, असं म्हणता येईल. पुढचा श्लोक बघूया, 63वा श्लोक आहे. फारच छान आहे हो. तुम्ही म्हणाल प्रत्येक श्लोकालाच तुम्ही असं म्हणताय फारच छान आहे, पण खरंच आहे, काय करू आता. घरी कामधेनू पुढे ताक मागे, हरिबोध सांडू निविवेवाद लागे, करी सार चिंता मणिकाच खंडे, तया मागता देत आहे उदंडे. श्रीराम. ज्याच्या घरी कामधेनू आहे, दुभती गाय ज्याच्याकडे आहे, त्यांनी शेजाऱ्याकडे ताक मागावं का हो? शक्यच नाही हो. पण असतात ना अशी लोक जगामध्ये आहेत. घरामध्ये पुष्कळ आहे तरी दुसऱ्याकडे मागायचं, कारण आपल्या वैभवाचा आपल्याला पत्ताच लागत नाही. आपल्याकडे केवढी संपत्ती आहे, केवढं वैभव आहे आणि केवढा तो भगवंत भरपूर देणार आहे. आपण हास्यास्पद वर्तन करूच नाही, दुसऱ्याकडे काहीतरी मागायला जाऊच नाही आहे. तसंच आपल्याकडे असणारं जो खरं भगवंताचं ज्ञान बाजूला सरून जो शुष्क वादाच्या मागे उगीचच लागतो, त्यालाही उपरोधाने म्हटलेलं आहे. घरी कामधेनू पुढे ताक मागे.
म्हणजे त्याच्या हातात सगळं काही, त्याच्यामध्ये चिंतामणी, त्याला समजा चिंतामणी त्याच्या हातात आहे, आणि तरीसुद्धा करी सार चिंतामणी काच खंडे तया मागता देत आहे उदंडेत. अहो, तो भरभरून द्यायला बसलाय, पण तुम्हालाच काही कळलं नाही आहे. तुमची किंमत तुम्हालाच माहिती नाही, तुमच्या अंतरात्म्यामध्ये तोच राहतोय हे जर कळलं नाही, आणि तो त्या चिंतामणी देऊन जर का काचेचे तुकडे मागायला लागला, तर त्याच्यासारखा मूर्ख तोच. हेच समर्थांना सांगायचे. बघा, माणसाची जी बुद्धी असते ना, ती दुधारी शस्त्राप्रमाणे असते. ती जर का अनित्याकडे वळली तर दृश्याचं ज्ञान करून देते, पण जर का ती नित्याकडे वळली तर ती भगवंताचं ज्ञान करून देते. दोन गोष्टी आहेत या जगामध्ये, नित्य आहे आणि अनित्य आहे. नित्य म्हणजे काय आहे? शाश्वत, चिरंतन, टिकणारं अक्षर. ते काय आहे? ते परब्रह्म आहे. आणि अनित्य जे आहे ते सगळं दृश्य जे आहे ना, जे जे डोळ्यांनी दिसतं, जे जे इंद्रियांनी अनुभवता येतं, ते सगळं नाशिवंत आहे. अविनाशी तू तद्विद्धी ये न सर्वमिदं ततं. हे सगळं व्यापलेलं आहे ना, ते सगळं विनाशी आहे, नाशवंत आहे, असंही म्हटलेलं आहे. आता ती जर का कामधेनू, घरी कामधेनू पुढे ताक मागे, ती कामधेनूचं दूध प्राशन करून या परमानंदाचा खरं तर भोग घ्यावा आणि अतिशय तृप्त व्हावं. पण अज्ञानी माणूस काय करतो? शुष्कवादाचं ताक मागत दारोदार फिरत असतो. माणसानी आपल्या बुद्धीचा उपयोग जर का देहसुखासाठी केला किंवा स्वार्थासाठी केला तर त्याला देहसुख मिळेल, पण भगवंत नाही मिळणार. भगवंत नाहीच मिळणार. आणि कारण माणसंसुद्धा बघा ना, आपण व्यवहारात बघतोय, प्रत्यक्ष डोळ्यांनी बघतोय की माणसं अध्यात्मात शिरतात, अध्यात्माचा अभ्यासही करतात, पण तरीसुद्धा शैव म्हणा, वैष्णव म्हणा, वारकरी म्हणा, धारकरी म्हणा, तुमच्यात ही पद्धत आहे, आमच्यात अशी पद्धत आहे, असं वाद निर्माण करतात. आणि मग त्याच्यातनं नाना तट, नाना फड निर्माण करून वादंग माजवतात, एकमेकावर चिखलफेक करतात. ज्ञानेश्वर नाथ संप्रदायी आहेत का वारकरी संप्रदायी आहेत, तुकाराम महाराज सद्गुरू आहेत का जगद्गुरू आहेत, असले नाही ते वाद वाढवतात. शिवाजी महाराजांची जन्मतिथी काय, ह्याच्यावरनं सुद्धा वाद करणारे पुष्कळ लोक आहेत. अहो, पराक्रम बघा ना त्यांचा, कशाला वादामध्ये शिरत आहे? वाद करूच नका. पराक्रमाला जे घ्यायचे तेच घ्यायला पाहिजे. आणि मग म्हणजे असं शंकराचार्यांचं जन्म सण काय आहे, काळ कुठला आहे, ह्याच्यावरच भांडणं करत बसतात. असा काथ्याकूट करू नका हो. कशासाठी असा काथ्याकूट करायचा? गीतेवरचं एखाद्याचं भाष्य दुसऱ्या एखाद्या थोर विद्वानापेक्षा कसं श्रेष्ठ आहे याच्यात भांडण्यातच बघतात. सगळा वेळ वाया त्याच्यातच जातो. त्यापेक्षा ह्यांच्यातलं चांगलं जे आहे, ग्राह्य आहे, ते घ्या, त्यांच्यातलं ग्राह्य घ्या आणि साकल्याने विचार करा ना. उगीच घरी कामधेनू पुढे ताक मागे असं हिरिरीने उगीच सांगत बसतात. जसं गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आपण मगाशी बघितलं की केशर कस्तुरीचं दुकान घालून सुद्धा उपयोग काय? तुम्हाला इच्छा आहे, तुम्ही गिऱ्हाईकात ते फक्त हिंग मिऱ्याचेच आहे. त्यामुळे खरं म्हटलं तर हा आपल्यामधला अंतरात्मा आहे ना, तो सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा आहे. सगळ्या इच्छा तो पूर्ण करतो आणि असा तो अक्षय्य वास करतो आपल्या हृदयामध्ये. निजध्यासाने त्याची कृपा खरं तर संपादन करून घ्यायला हवी. पण आम्ही मात्र प्रापंचिक गोष्टीतनं सुख समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. माझ्याकडे ही गाडी आहे, पण ती तशी आणखीन मोठी गाडी मिळाली तर मी सुखी होईन. मिळणार आहे का? त्याच्यातनं सुख प्राप्त होणार आहे का? नाहीच. हे किती विलक्षण आहे, किती चुकीचं आहे. माणसाला खरं सुख काय, कुठे आहे आणि कसं आहे हे समजतच नाही अजूनही. इथे म्हटलेलं आहे, हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू का भ्रांतासी कामू विषयावरी. अरे, तुमच्या हृदयात राम आहे, तो न बघता बाहेर कशाला शोधत बसताय? घरी कामधेनू पुढे ताक मागे हरिबोध सांडूनी वेवाद लागे करी सार चिंतामणी काच खंडे. काय तो चिंतामणी देऊन तुम्ही काचेचे तुकडे घेताय? किती बालबुद्धी आहे. आणि तया मागता देव आहे देत आहे उदंड. तो द्यायला बसलाय ना, उदंड देतोय. त्यामुळे अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दोकराने. एवढा तो देतोय. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला तेवढंच खरं पाहिजे. पोटापुरता पसा पाहिजे, नको पिका या पोळी.
देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. अहो तो केवढं देतोय त्याच्याकडे बघा, त्याला निदान कृतज्ञतेने वंदन तरी करा. एवढं केलं तरी पुरेसं आहे असंही समर्थ म्हणताय. कारण तो कुठे राहतो? तो इथेच आहे, या मनामध्ये, या हृदय मंदिरामध्ये तो राहतोय. मन मथुरा दिल द्वारिका काय आकाशी जान. मन मथुरा दिल द्वारिका काय आकाशी जान. दस द्वारे का देहरा तामे ज्योती पिछान. त्याच्यातली ज्योत आहे ती पहचान, ती ओळख का हा 10 द्वाराचा एक पिंजरा आहे, त्याच्यातली ज्योतीला ओळख. नाही तिथे भटकत बसूच नकोस असंही समर्थाने याच्यातनं आपल्याला अप्रत्यक्षरित्यानं सांगितलेलं आहे. पुढचा बघूया श्लोक, 64वा श्लोक. अति मूढत्या दृढ बुद्धी असेना, अति कामत्या रामचित्ती वसेना. अति लोभत्या क्षोभ होईल जाणा, अति विषयी सर्वदा दैन्यवाणा. श्रीराम. जो अतिशय अज्ञानी आहे बरं का, त्याची बुद्धी कधीच स्थिर राहत नाही. व्यवसायात्मिका बुद्धी कधीच नसते, पण तो अज्ञानी आहे. जो अतिशय काम लंपट असतो ना, त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंत राहणारच नाही. जहाँ काम है वहाँ राम नहीं, जहाँ राम है वहाँ काम नहीं. आपण पाहिलं होतं मागच्या भागामध्ये. जो अति लोभ आहे, लोभी आहे, त्याचं मन कधी स्वस्थ राहत नाही, ते सारखं चंचल असतं. म्हणजे सारांश काय ह्याचा, तो जो अतिभोगी आहे तो सदैव लाचार असतो. व्यवहारात सुद्धा पाहतो आपण, भोगाच्या मागे लागलेला भोगलंपट मनुष्य अत्यंत दीन असतो, तो लाचार असतो, त्याला स्वतःचा काही ताठ असा कणाच असत नाही. काय म्हणतायत बघूया आपण आणखीन. मानवी जीवनामध्ये एकूणच व्यक्तिगत आणि सामाजिक अंगाचा समतोल राहण्यासाठी वासनेच्या तृप्तीमध्ये सुवर्ण मध्य गाठायला हवा. वासना काही प्रमाणात आवश्यक आहेत, काही प्रमाणात भोगही आवश्यक, काही प्रमाणात अत्यंत अल्प प्रमाणात. पुरतं सुखसुद्धा भोगायला पाहिजे, पण किती? थोडं, अल्प प्रमाणात. म्हणजे कामवासना भोगणं गैर नाही, पण ती अमर्याद भोगणं मात्र पाप आहे. अहो कामाला तर भगवंताने आपली विभूती म्हटली आहे ना, धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. मी काम आहे, भगवंत स्वतः म्हणतायत. त्यामुळे काम काही वाईट नाही आहे, पण ती भोगण्याची तुमची जी प्रवृत्ती आहे ती मर्यादेच्या पलीकडे गेली तर मात्र तो काम वाईट आहे. बघा, प्रपंच नीट चालण्यासाठी थोडा लोभ असणं आवश्यक आहे. आपल्या नोकरीमध्ये आपल्याला पगार असेल, व्यवसायामध्ये जो नफा असेल, फायदा असेल, तो वाढावा अशी इच्छा करणं काहीही चूक नाही आहे. चूक नाही आहे, पण ते मर्यादेपर्यंत, त्या मर्यादेच्या सीमा एकदा ओलांडली की ते सगळं पापच ठरतं. त्यामुळे अतिलोभी बनणं मात्र पाप आहे, अतिकामी बनणं पाप आहे, अतिलोभी बनणं पाप आहे. आणि सगळ्या दोषांचं मूळ जे आहे ते विषयाच्या अधीनतेमध्ये आहे. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा. हा काम आहे ना, तो सगळ्याचं मूळ आहे. आणि मग काय होतं, ज्याचं सुख या दृश्य वस्तूवर अवलंबून आहे ना, हे बाहेर जे जे दिसतंय याच्यावर जर का सुख अवलंबून असेल तर सुखाच्या बाबतीत तो परावलंबी असतो. हे मिळालं तर मला सुख वाटेल, ते मिळालं तर सुख वाटेल, ही व्यक्ती माझ्याशी अशी वागली तर सुख वाटेल. म्हणजे आपलं सुख आपण दुसऱ्यावर अवलंबून ठेवतो, डिपेंडंट असतो आपण कुणावर तरी. आणि जो डिपेंडंट आहे तो नेहमीच लाचार आहे, तो नेहमीच दीन आहे. आणि मग जगाने सुख दिलं तर त्याला सुख मिळतं, त्याच्या अंतःकरणात नाहीच आहे. पण जो स्वाधीन आहे, ज्याचं मन त्याच्या स्वाधीन आहे, त्याचं सुख त्याच्या हातात असतं. अगदी साधा राहूनसुद्धा तो फकिरी वृत्तीने राहूनसुद्धा या जगाचं साम्राज्य भोगत असतो असंही म्हटलेलं आहे. आणि म्हणून अशा लाचार माणसाला समर्थ म्हणतात दैन्यवाणा. कसा आहे, अतिलोभ त्या क्षोभ होईल जाणा, अतिविषयी सर्वदा दैन्यवाणा. तो लाचार असतो. आणि भगवंताचा खरा भक्त कसा आहे, दीन असू शकतो पण लाचार नसतो. कारण अहो भगवंतच त्याच्या हृदयामध्ये राहतोय, तो कोणापुढे हात नाही पसरणार. अति सर्वत्र वर्जावे, समर्थ सांगतात, अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहोनी चालावे, हटनिग्रही न पडावे विवेकी पुरुषे.
या विवेकी, खरा ज्याला विवेक आहे त्यांनी नसत्या वादामध्ये पडूच नाही आहे. सगळीकडे अतिरेकाचा त्यागच करावा. नाहीतरी सगळ्याच संतांनी सगळ्याच ग्रंथामध्ये सांगूनच ठेवलेले आहे, अति काहीच करू नका. नात्यश्नतोस्तु योगोस्ति न चैकांत मनश्नता न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. अति काहीच करू नका हो. अति खाऊ नका, अति झोप घेऊ नका, अति जागरण करू नका, अति उपासही करू नका. काहीच अति करू नका. प्रमाणामध्ये सर्व काही असावे. सगळं काही प्रमाणात करा. सगळ्याचा गोल्डन मीन, सुवर्ण मध्य गाठायला आपल्याला आला पाहिजे. कसा बघूया. आता देहधारणेसाठी विषयसेवन अल्प प्रमाणात शास्त्राला सुद्धा मान्य आहे बरं का. अगदी नाही असं नाही आहे. आपले सण काय करतात, आपल्याला म्हणजे सणामधनं काय होतं, सण आणि उत्सव आपल्याला मनोरंजन देतात, करमणूक देतात, गोडधोड खाण्याच्या संधी उपलब्ध करून देतात. म्हणजे योग्य त्या विषय सेवनाची संधी आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा दिली आहे. दिवाळीत गोडधोड आपण खातो, श्रावण महिन्यामध्ये नारळाचा वापर करतो, म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. संक्रांतीला तर तिळगुळ खातो, कारण तो त्या थंडीच्या दिवसात आवश्यक आहे. संक्रांतीच्या वेळेला पतंग उडवतात. का तर पतंग, कारण तेव्हा उत्तरायण सुरू असतं आणि उत्तरायणामध्ये आकाश निरभ्र असतं आणि अशा निरभ्र आकाशाकडे जेव्हा आपण एकटक बघतो तेव्हा म्हणजे दृष्टी सुधारते आणि म्हणून आपल्याकडे पतंग उडवण्याचं महत्त्व आहे. अहो, सगळ्या सणामध्ये काहीतरी विचार आहे, काहीतरी तत्व आहे, काहीतरी शास्त्र आहे, सिद्धांत आहे. त्यामुळे अतिरेक मात्र कोण जे करतात त्याला समर्थाने मूढ म्हटलेलं आहे. ह्या अतिरेक टाळायला पाहिजे. आणि आता इथं मूढ म्हणजे मूर्ख नाही बरं का. मी वारंवार सांगत असते, मूढ म्हणजे मूर्ख नाही, तो अविवेकी, ज्याला विवेक नाही आहे, ज्याला स्वतःचं कल्याण कशात आहे हे समजत नाही आणि कोणी हिताचं सांगितलं तर त्याला पटत नाही, त्याला मूढ म्हटलेलं आहे. असा माणूस आहे तो मूढ आहे. ते ऐकून घेण्याची त्याची मनस्थिती पण नसते, असा आहे त्याला मूढ म्हटलेलं आहे. असा माणूस कधीच दृढबुद्धी नसतो, त्याची बुद्धी कधीच व्यवसायात्मिका नसते. त्याला जर कोणी चुकीचा सल्ला दिला, विपरीत सल्ला दिला तर तोही त्याला लगेच पटतो. चांगला सल्ला नाही पटत, पण चुकीचा सल्ला त्याला लगेच पटतो. इतरांच्या बोलण्याने तो वाहवत जात असतो. इंद्रिय सुख आणि संसार हा त्याला अत्यंत जवळचा आणि खरा वाटतो आणि त्याला समर्थ इथे मूढ म्हणतात. आणि इथे म्हटलेलं आहे, अतिमूढत्या दृढबुद्धी असेना, अति काम त्या रामचित्ती वसेना. आणि ज्याला काही समजत नाही, आता खरंच आहे बघा, याला स्वतःचं कल्याणसुद्धा समजू नाही समजत ना, आणि म्हणून तो मूढ आहे. आणि आपल्याला काही समजत नाही हे ज्याला समजत नाही तो अतिमूढ आहे. बघा, मला काही कळत नाही हेही कळत नाही, तो अतिमूढ आहे. बघा, आणि म्हणून समर्थ म्हणतात, अतिमूढ त्या दृढ बुद्धी असेना. साधा मूढ नाही म्हटला, अतिमूढ. आणि अज्ञान म्हणजे मूढता नाही बरं का. एखादा माणूस अडाणी असू शकतो, पण म्हणजे तो मूढ नाही आहे. कारण अज्ञानामध्ये ज्ञानाचा अभाव असतो हे खरं आहे, पण कोणी काही त्याच्या कल्याणाचं सांगितलं तर ते समजून घेण्याची पात्रता किंवा ती क्षमता त्याच्यामध्ये असते. निदान ऐकून घेतो, निदान समजून घेतो, एवढं तरी ते आहे. आणि बुद्धी किंवा मनावर तो काही प्रमाणात तरी नियंत्रण ठेवू शकतो, जरी अडाणी असला, शिकलेला नसला तरीसुद्धा योग्य मार्गाकडे आपली बुद्धी वळवू शकतो. पण त्या बुद्धीलाच जर का काय चांगलं काय वाईट हे समजून घेण्याची इच्छा नसेल, शक्ती नसेल, तर ती चौखूर उधळलेल्या घोड्यासारखी त्या माणसाची गत होते. ही बुद्धी 4 दिशांना धावत असते. 12 वाटांनी डोंगरावर पडलेलं पाणी जसं 12 वाटांनी पसरून जातं, तसंच याची बुद्धी स्थिर नसते. हेच 12 वाटांनी वाहणारं पाणी एका दिशेने वळवलं तर त्याच्यातनं पाट निर्माण होऊ शकतात, नदी निर्माणसुद्धा होऊ शकते. पण ह्याचं तसं नसतं, हे वाहूनच जातं. बघा, ज्याच्या अंतःकरणामध्ये विषयासक्तीची किंवा विषयोपभोगाची अतिशय आसक्ती असते, त्याच्या मनामध्ये राम राहूच शकत नाही. शांत मनामध्ये आत्माराम राहतो. चित्तशुद्धी असेल तिथेच आत्मारामाला स्थान आहे. आणि व्यवहारात सुद्धा काही गोष्टींची आवश्यकता असते आणि काही गोष्टी चैनीच्या असतात, हो की नाही. काही गोष्टी आवश्यक आहेत, पण आवश्यकता आणि चैन याच्यातमध्ये थिन लाईन आहे. थिन लाईन आहेत, एक अस्पष्ट अशी धूसर अशी रेष आहे, ती समजून घ्यायला पाहिजे. काम
हे अतिक्रमणाचंच खरं तर रूप आहे. काम हा नैसर्गिक इच्छांवर अतिक्रमण करत असतो आणि त्याची मर्यादा संपली की त्याचा अतियोग होतो. आयुर्वेदामध्ये सुद्धा योग, कुयोग, अतियोग वगैरे सांगितलेलं आहे. आता ह्याचाही अतियोग झाला तर मग विवेकभ्रष्ट होतो तो माणूस, विवेकभ्रष्ट होतो आणि एकदा काम पूर्ण झाला की लोभ वाढत जातो. कामातून सगळे विकार पुढे पुढे वाढत जातात. बघा ना, दुर्योधन कमी शूर होता का? शूर होता. दुर्योधन होता, औरंगजेब होता, रावण, हे शूर होते. पण अतिलोभामुळे ते सगळे बळी पडलेले आहेत. आणि म्हणून एक सुभाषित असं आहे बरं का, अतिदानात बलिर्बद्धा, अतिमानात सुयोधना, अतिलौल्यात दशाननो, अति सर्वत्र वर्जयेत. अतिरेकाचा सगळीकडे टाळायलाच हवा. आणि असे लोक काय करतात, स्वतःचा तर नाश करतातच पण स्वतःबरोबर समाजाचा सुद्धा नाश करत असतात. बघा, मग ह्याच्यासाठी आपण काय वागायचं? प्रत्येक वेळेस आपण हे बघायचे, समर्थांनी काय सांगितलं ह्याचा तर आपण अभ्यास करतोय, पण ह्याच्यातनं मी काय बोध घ्यायचा? बघा, सांगितलं आहे याच्यासाठी पचेल तेवढंच खावं. दोन्ही अर्थाने, पोटाला पचेल तेवढंच खावं आणि जेवढं झेपेल तेवढंच सुख भोगावं, सोसेल तेवढंच भोगावं. पण माणसाला हे वेळेवर समजत नाही ना. हे तरुण वयात नाही समजत आणि त्यातून तो काय बनतो, तो स्वैराचारी बनतो. इंद्रियांना रुचेल ते द्यायचे का पचेल ते द्यायचे याचा विवेक पाहिजे ना. व्यसनाधीन मनुष्य कधीही ताठ मानेने जगूच शकत नाही. त्याची समाजामध्ये छिथू होते. चीची समर्थांचा शब्द आहे. आणि मग तो कुणालाही विकला जातो. अक्षरशः व्यसनी माणसाला अल्प काहीतरी गोष्ट दिली तरी त्याच्या बदल्यात त्याचं व्यसनं जर का पुरवली जाते तर तो त्याच्यासाठी वाटेल ते काम करू शकतो आणि असा तो विकला जातो. इतकी त्याची दयनीय अवस्था होते. त्याची शरीर, मन, बुद्धी यांची कार्यक्षमता मुळी संपुष्टातच येते आणि मग त्याचं मन केविलवाणं होतं, दीनवाणं होतं आणि असं दरिद्री करंट जीवन त्याच्या वाट्याला येतं. आणि ही दीनता म्हणजे जिवंतपणी भोगायला लागणारा जणू काही नरकवासच आहे. अशी एक कथा सांगतात बरं का. याज्ञवल्क्य ऋषी जेव्हा वैशंपायनांकडे शिक्षणासाठी गुरुकुल गृही राहत होते तेव्हाची एक कथा आहे. त्यांनी सांगितलं की एक तिथे राजा होता, सुप्रिय नावाचा राजा होता आणि दररोज त्या आश्रमातलं जे काही तीर्थ आहे ते त्या सुप्रिय राजाला पोचतं करण्याची जबाबदारी त्या ऋषींवर होती. आणि ते ऋषी रोज एकेका शिष्याला त्या राजाकडे पाठवायचे. एकदा या याज्ञवल्क्यांची पाळी आली आणि ते त्यांना सांगितलं की तू सुप्रिय राजांकडे हे जाऊन तीर्थ दे. तेव्हा तो सुप्रिय राजा जो होता तो इतका भोगविलासामध्ये इतका रममाण झालेला होता की ह्या तेजस्वी अशा याज्ञवल्क्यांकडे त्यांनी पाहिलंही नाही. आणि याज्ञवल्क्यांनी विचारलं की हे तीर्थ मी कुठे ठेवू? तेव्हा त्या राजाने, त्या भोगविलासामध्ये रत असलेल्या त्या राजाने सांगितलं की फेक त्या खांबावर. आणि खरंच ते याज्ञवल्क्य इतके संतापले, कारण ते तेजस्वी होते, तपोनिष्ठ होते. अशा ते याज्ञवल्क्य ऋषींनी त्या खांबावर ते तीर्थ शिंपडताच त्या खांबाला पानं फुटली, त्याला पालवी फुटली, इतकं तेज होतं. पण ह्या भोगविलासामुळे जे आपल्या अगदी वाट्याला आलेलं होतं ते तीर्थसुद्धा या राजाने भोगविलासामुळे नाकारलं आहे. या जगामध्ये, व्यवहारामध्ये अशी अनेक लोक पाहायला मिळतात की पुष्कळ मिळालेलं आहे पण त्याची कदर नाही, त्याची किंमत नाही, त्याचं मूल्य जाणता येत नाही. आणि म्हणूनच इथे म्हटलेलं आहे अतिमूढत्या दृढ बुद्धी असे ना. खरंच आहे, बुद्धी आधी दृढ पाहिजे, बुद्धीच्या हातामध्ये तो लगाम दिला पाहिजे, तरच हा जीवनाचा रथ योग्य मार्गावरून योग्य प्रमाणामध्ये योग्य वेगामध्ये धावायला लागेल. अशीच आपण इच्छा करूया, प्रार्थना करूया, विनंती करूया, समर्थांना आशीर्वाद मागूया आणि म्हणूया, इथेच थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.